सर मला एक सांगा, आज आपल्या या सायगावमधून सरस्वती विद्यालयामधून आज मुलांची सहल चाललेली आहे, या बाबतीत काय सांगू शकतात? आमची शैक्षणिक सहल कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदा चालली। मुलांचा पालकांचा एकंदरीत उत्साह पाहता सहल हा एक शैक्षणिक भाग आहे, उपक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या परीने सहलीचं नियोजन केलं। पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी आम्ही आज या ठिकाणून सहल काढतो आहे। सहलीचा पहिलं आमचं एक मुक्कामाचं नियोजन आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे रात्रभर प्रवास करून आम्ही साधारण सुरुवात वाईच्या गणपतीपासून करणार आहोत। त्याच्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड आणि दिवे आगार या ठिकाणी आपलं समुद्रकिनारा इथे जाणार आहोत। आमचा मुक्काम हा महड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी आमचा मुक्काम असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा रायगड असेल, त्याच्यानंतर दिवे आगार नावाचा बीच असेल। म्हणजे आमच्या सहलीमध्ये आम्ही साधारणपणे शैक्षणिकदृष्ट्या धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक सगळी स्थळं आमच्या परीने आम्ही घेतलेली आहे आणि रस्त्यामध्ये जी स्थळं लागतील, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही सगळं सहलीचं नियोजन केलेलं आहे। मुलांचा खूप मोठा उत्साह वाटतोय मला ह्यावेळेस, मुलांचा आणि मुलांचा उत्साह वाटण्याचं एकमेव कारण असं की बऱ्याच दिवसापासून सहल गेलेली नाहीये आणि त्याचा परिणाम असा झाला की पालक अधिक मुलं सर्व विद्यार्थी आम्ही जर ठरवलं असतं तर आमच्या 5 गाड्याही अपूर्ण पडल्या असत्या, पण आम्ही यावर्षी फक्त 8वी आणि 9वी आणि 10वीच्याच विद्यार्थ्यांना फक्त संधी दिलेली आहे। भविष्यामध्ये जसं जमेल तसं आम्ही छोट्या मुलांना पण सहलीमध्ये नेणार आहोत। आपल्या एकंदरीत सायगाव आणि सायगावच्या परिसरात येणारी जी मुलं आहेत यांचे पालक खऱ्या अर्थाने खूप जागरूक आणि उत्साही आहे आणि हा एक शैक्षणिक भाग म्हणून आम्ही आमच्या आजचं सहलीचं नियोजन केलेलं आहे। मला एक सांग, तू विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं सहलीच्या बाबतीत? काय वाटतं, आनंद काय वाटतो तुला? खूप छान आनंद वाटतो या सहलीत आणि आम्ही सर्व उत्साहीने सगळे सहभागी झाले, याबद्दल सर्वांचे पण मनपूर्वक अभिनंदन। पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की आता तुमचे विद्यार्थी सहलीला चालले आहेत आणि खूप दिवसानंतर तुमचे विद्यार्थी सहलीला चालले आहेत, पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? पालक म्हणून अतिशय आनंद होत आहे की मुलांना वर्षभर फक्त अभ्यासात न गुंतवता थोडंसं बाहेरचा पण वातावरण त्यांना समजलं पाहिजे। जे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना प्रत्यक्ष महाराजांनी कसं विद्यार्थी कमी बसते, 3-4 पेन बसू द्या, सेफ्टी नाही, हे गाडीचं आता मागचं सीट सुद्धा आपटत नाही।